पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या आधीच शिवसेना भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आलेत। शिवसेनेच्या या सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकलेला आहे। भाजपचे पालिकेतले गटनेते मनोज कोटक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे सेना भाजपमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। दरम्यान भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याचंही समोर येत आहे, कारण माध्यमांकडून मला या कार्यक्रमाची माहिती मिळाली असं मनोज कोटक यांनी सांगितलंय। मला वाटतंय की पूर्णत्वे राणीबागचा विकास हा मुंबईकरांना अपेक्षित आहे। जिजामाता उद्यानमध्ये ह्या पद्धतीचे सगळ्याच पशुपक्षींचे एन्क्लोजर जर झाले असते त्याचा आम्हाला निश्चित आनंद असता आणि आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी झालो असतो। आजचा कार्यक्रम आहे हे आपल्या माध्यमाने आम्हाला कळतंय, हे दुर्दैव आहे। मला असं वाटतंय की ज्यांनी पेंग्विन मुंबईकरांसाठी आणलेत त्यांनी उत्साहाच्या भरात उद्घाटन स्वतःच्या पद्धतीने ठेवलेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे प्राणीबागेचा विकास हा झाला असता त्याचा आम्हालाही आनंद असता, मुंबईकरांचा पैसा हा योग्य मार्गाने वापरला गेला असता त्याचाही आम्हाला आनंद असता।